यानंतर एक धक्कादायक बातमी. इराण एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होतं असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवारांनी केलाय. बीएसआर कंपनीच्या विमानानं एकनाथ शिंदे दाओसला जात होते तेव्हा ते विमान इराणच्या हद्दीत प्रवेश केला, ज्यामुळे शिंदेंचा जीव धोक्यात आला होता असं रोहित पवारांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलंय. हे विमान आहे जे एकनाथ शिंदे साहेब स्वतः दाओसला गेले होते. हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला हे दाओसला विमान गेलं होतं. कुठलंही विमान व्हीआयपीला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का, आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमची आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते.